हे काय लिंबाचं ना? हो नानाजी, हे लिंबाचं लोणचं आहे. तिखट, लिंबाचं तिखट. हा, तिखट लोणचं. गोड अजून भरायचंय. आणि हे मिरचीचं लोणचं. हा. अरे बापरे, बरेच प्रकार आहेत. हा, एकूण 6 प्रकार झाले. आता सगळी सॅम्पल तयार झाली ना की जयश्री मावशींना देऊन देते. आता काल थोडी दिली आहे, आता ही आणखी थोडी चाखा म्हण आणि सांगा कसं झालंय ते. अरे चव उत्तमच असणार गे. खरं तर त्यांनी डायरेक्ट ऑर्डर दिली पाहिजे आपल्याला. हो ना, देतीलच. शिवाय आता सीझनही सुरू झालाय ना लग्न मुंजी आणि इतर कार्यक्रमांचा. शिवाय संक्रांतीचं हळदी कुंकू आहे, त्याच्या आधी क्रिसमस आहे. हो, आणि राधिका सोसायटीत पण जाहिरात कर बरं का. पण माफक दरात चटण्या, लोणची, पापड, मसाले हे सगळं देणार आहोत. बरं ठीक आहे, मी आज महाजनींशी बोलतो आणि आपल्या नोटीस बोर्डवर एक मोकळी जागा ठेवायला सांगतो. जाहिरात करूया त्याच्यावर. संपर्क राधिका सुभेदार. मी पण सॅम्पल घेऊन जाईन. अगं राधिका, भक्ती मिसना विचार ना, त्या शाळेत विचारतील. लोकांना रेडीमेड गिफ्ट आयटम हवेच असतात. राधिका, मला एक आयडिया सुचली. कुठली? म्हणजे बघा नानाजी, आता लोक कसं चॉकलेट बॉक्स गिफ्ट म्हणून देतात, तसं आपण गिफ्ट पॅक तयार करायचं. म्हणजे प्रत्येक वस्तू 100-100 ग्रॅम ठेवायची. 2 प्रकारची लोणची, 2 प्रकारचे मसाले, 2 प्रकारच्या चटण्या, असा एक गिफ्ट पॅक तयार करायचा. लोकांना हे असले पदार्थ हवेच असतात आणि अगदी 150-200 रुपयात सहज जाते. कशी वाटली आयडिया? झकास आयडिया आहे. पण रेवती, असं गिफ्ट म्हणून घेतील का ग? अगं का नाही घेणार. आणि हल्लीच्या नोकरी करणाऱ्या बायकांना इतका वेळ असतो कुठे हे सगळं करत बसायला. त्यांना सगळं रेडीमेड हवं असतं. आणि मी म्हणते त्या पॅक मध्ये आपण दाण्याची चटणी, लसणाची चटणी, मिरचीचा ठेचा असंही ठेवूया. आणि वेगवेगळ्या प्रकारची पिठं, थालीपीठाची भाजणी, चकलीची भाजणी किंवा मोदकाचं पीठ, अशा गोष्टी देऊ शकतो. शिवाय आता संक्रांत जवळ येते ना, तिळाचे लाडू आणि गुळाच्या पोळ्या हेही आहे म्हणावं विकायला. आणि लोक ऑर्डर्स देतील भराभर. बघ तू आता. देतील म्हणजे काय, देणार 100% खात्री आहे मला. हे भारती, तुम्ही त्या सोसायटीतल्या बायका तिळगुळ समारंभ करता ना? हो. या वर्षीचा कॉन्ट्रॅक्ट राधिकाला देऊन टाकूया आपण. काय तेवढंच तिला इन्कम ग. हो हो, मंडळात बोलतेच मी आता. पण काय कर रेवती, ते लोणची, पापड असं गिफ्ट म्हणून खरंच देतात का? हा, मला तर काही बरोबर नाही वाटत बा. हे बघ राधिके, पाण्यात उडी मारलेस ना, मग आता पोहायचं. काठावर बसून कसलंही टेन्शन घ्यायचं नाही, बिनधास्त. काय आपला माल विकणं ही सुद्धा एक कला आहे. आणि या कामामध्ये ते गुरुचा मित्र आनंद आणि जेनी हे सुद्धा मदत करतील. हो, आणि आपली सुपरफास्ट बकुळ आहे ना, एकदा तिच्याशी हा विषय बोललो ना की आजूबाजूच्या सगळ्या सोसायट्यांमध्ये जाहिरात करेल ती. आओ आओ, पूर्ण झालंय. हो चला, मी निघतो. माझ्यावर महत्वाचं काम आहे. सावकाश. हा काय प्रकार आहे? अगं रेवती, बाबांनी नानाजींना एक मोठं काम दिलंय. यांच्यावरती लक्ष ठेवायचं. अरे यार, आता कोणाचा फोन आला? शनाया, शनाया अगं दाराच्या बाहेर आहे मी. हा, दार उघड, दार उघड. किती वेळ लावला? चल चल. राधिके, काय नानाजी? हे बघ, क्या
काय हे बिल जेव्हा त्या गुरुनाच्या आई बाबांना सापडेल ना तेव्हा खरी मजा येईल. शनायाला फर्स्ट क्लास मेजवानी आहे. आई बाई झाला का स्वयंपाक? हा म्हणजे तयारच होता ना तो. म्हणजे नाही तयार होतं म्हणजे जेवण तयार होतं पण ते गरम करायला वेळ लागतो ना, म्हणजे गरमागरम जेवण आपल्याला पाहिजे ना. बर 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 चल लवकर लवकर चल. एक मिनिट. गुरुनाथ हिने एवढा मोठा स्वयंपाक केला आणि बेसिन मध्ये एक काही खरकट भांड नाही. नाही बा म्हणजे असं कसं केला? याच भांड्यात केला का स्वयंपाक? भाजीला कढई नाही, हा पोळीला तवा नाही, पोळपाटे नाही. हा अगं ते पोळपाट ना ते नाही ऍक्च्युली मला ना सगळं स्वच्छ लागतं सर, म्हणून मी ते धुवून आवरून ठेवलं. वा 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 भलती शाणी दिसते का तू. हो मी तुला म्हंटल ना तिला येतं सगळं, म्हणजे सगळं व्यवस्थित करते. त्यामुळे आजचा स्वयंपाकही तसाच आहे. तू जा ना बाहेर. बाहेर बस ना. चालते. आई मी काय म्हणतो, तू पाहिलंच नाहीस काय स्वयंपाक केलंय ते? आता राहू दे ना, केला ना तिने स्वयंपाक, राहू दे. अगं नाही बघ तर काय केलं. ये बर बाबा का बाई, अरे वा छान केलंय. पापड नाही का केले का पापड? नाही नव्हते ना. पाय बरं तुला मी सांगितलं होतं ना पापड लागते आपल्याला. ते संपले अगं, मी आणतो ना आता, परत आणतो. उद्या आणशील. हो हो बस ना तू बाहेर, मी मस्त गरम गरम. या. ओ शिट, कशा असतात या त्यांना? 2-3 दिवसांचाच प्रश्न आहे. ते सोडून चल चल घे ताट घे. अरे काय झालं काय जेवणाचं? जमते ना तिला? बनवलं होतं म्हणते बा, दोघही आणून आलेत. दोघे? अरे वा. हे घ्या स्वयंपाक तयार आहे. वा वाढ. वाढ ग. वाढ. माझा उपास आहे. तिकडे वाढ. सॉरी. इकडे वाढ. थांबा मी ताट आण. हा ते वाढून राहिली का आपल्याला भीक देऊन राहिली काय समजतच नाही. का ग बाई तू असं वाढून राहिली? अगं ताट वाढायची पद्धत असते. डावीकडे पोळी असते, उजवीकडे भाजी असते, खाली भात असते, मध्ये वरण असते आणि वर सगळ्या कोशिंबिरी असतात, लोणचं पापड सगळं असते. अशी पद्धत असते बाई. हे कुठे असतं? हे तिकडे वाढ. आणि काय होणार आहे? सगळे एकत्रच पोटातच जाणार आहे ना. हो जाणार पोटातच आहे. आता शर्ट पॅन्ट घालतो आपण, ते अंगावरच घालतो. एक काम कर ना, तू पॅन्ट का नाही वरती घाल आणि शर्ट कमरेला लागून राहा. जमल का बाबा? अरे अंगावरच घालायचं आणि शेवटी. जाऊ दे ना तुम्ही, बघा ना कसं झालंय बघा ना. त्या बायताडीला सांग माझ्यासोबत जास्त बोलत नको जाऊ, नाही तर सुत्री सुजून देईल म्हणा एक दिवस. बस बस बस. खिचडी. तुम्ही घ्या घ्या काही बोलते ना. घ्या ना. पहा तर कसं झालंय. हो. घ्या. कसं झालंय आई बघ जरा. खाऊ तर ते. छान झालंय जेवण. थोडं गोडसर आहे पण छान केलं. कोणी शिकवलं ग? शिकली म्हणजे येतं तिला, सगळंच येतं. असं का? हो सगळं छान करते. का ग टाकलं बाई या वर्णामध्ये?
काय म्हणजे ते नेहमीच आहे ते छान झाली ना ते महत्वाचं हा नाही का. नाही म्हणजे अशा प्रकारचं वरण करायचं झालं तर काका टाकते बा म्हणून विचारलं. अगं बोल ना, मग अशी तर महिन्यासारखी बडबड करत होती, आता का उत्तर देत नाही प्रश्नाचं? ते पहिले पाणी टाकलं आणि मग त्यात बेसन. का पाण्यात बेसन टाकलं का? अगं पाण्यात बेसन टाकलं तर पिठलं होते ना. वरणात डाळ टाकते. डाळ, मला डाळच म्हणायचं होतं. हा तेच म्हणजे अगं तेच. तूच बनवलं जेवण का कुठून आणलं? अरे म्हणजे काय तिनेच बनवलंय, बाहेरून कुठून आणणार? तिने स्वतः बनवलंय. खा ना हे घ्या खिचडी घ्या. अरे मला नाही वाटत बा, खिचडी पण पाहा ना कशी गोड गोड एकदम मिचूळ गेली. तू मिरची टाकली का वरतून टांगली? हे बघा, मला जसं जमलं तसं मी केलं. शनाया तुम्ही प्लीज खा ना प्लीज. माझ्या घरी असाच होतो स्वयंपाक. बाय जरा. खा ना. राधिका तू राधिका राधिका तू कशाला आली आहेस इथे? अरे सुनबाई, ये ये ना ग घरात, आपलंच घर आहे. ये चल, बाहेर काऊन थांबून राहिली तू? चल. नाही आई, मी इथेच बरी आहे. काही काम होतं का? नाही बाबा, ही रसीद मला बाहेर सापडली. मला वाटलं का तुमचीच असेल. तुमची आहे का? कायची रिसीट? ही लेले घरगुती उपहारगृह. एक साबुदाणा खिचडी, 10 पोळ्या, वरण, भात, कोशिंबीर, बटाट्याची भाजी, आमटी, पापड. तुमची आहे काही रिसीट? तुमची आहे काही रिसीट? अरे रसीद कोणाची आहे? रिसिप्ट कोणाची रिसिप्ट? मला नाही माहिती. सुनबाई, हे लेले उपहारगृह कुठे आहे? अहो, आपल्या बिल्डिंगच्या इथेच आहे ना. मला गरमागरम खायला मिळते म्हणे तिथे. तरीच म्हणलं या नक्कीनं स्वयंपाक केला कसा? तिने स्वयंपाक नाही बनवला, आपल्याला बनवलं. बाप्पा, मला म्हणाले मला सगळं घरचं जेवण बनवता येते, मी घरी बाहेरून आणलं. तुला काही थट्टा वाटली का? हा, मगाशी ते बोलले होते ना बाहेरचं नाही चालणार म्हणून. अगं आई, असं काही नाहीये. हे तुला माहित आहे ना मला बाहेरचं जेवण जमत नाही म्हणून. तरी देखील तू माझ्यासोबत विश्वासघात केलास. हा, खोटं बोललास तू. तुझा बाप आहे रे मी, चांगलं ओळखतो तुला. आणि या पोटीचा पक्ष घेऊ नको. अरे जी पोटी तुझ्या आई बापाला एक वेळचं जेवण खाऊ घालू शकत नाही, काय संसार करणार आहे तुझा? अरे त्याला काय अर्थ आहे? काय भुसटलेले विचार आहेत तुमचे. अच्छा, म्हणजे एखाद्या बाईला स्वयंपाक येत नसेल तर तिला घर सांभाळता येत नाही का? तेवढंच क्वालिफिकेशन पकडायचं का तिचं? बर 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 बर. मला सांग,
घर चालवण्यासाठी जे जे काही गुण लागतात त्यातले कुठले गुण या बाईकडे आहेत सांग बर. सांग सांग अहो सांग सांग सांग. अबे बोल ना, सांग ना. आहेत बाबा. अरे बोल. तुमचं मी माझ्या पोटा पाण्याचं बघतो. सुनबाई आ बाबा. खिचडी कर माझ्यासाठी साबुदाण्याची. अगं भूक लागली आहे. हो ना बाबा, करूनच ठेवलंय. चला याला म्हणतात सुनबाई नंबर 1. चला चला. सुनबाई तू चला आलो. अगं ते बाजूला. माफ करा. चल. आई काय आता, चला आपण तरी जेवून घेऊ. मला नाही जेवायचं आहे असलं. अगं शनाया, यार तर राधिकाचा काय प्रॉब्लेम आहे यार. सगळं नीट मॅनेज केलं होतं आपण. तुझ्या आईने ते तारीफ करायलाही सुरुवात केली होती आणि मध्ये ती टपकली. हो तुला काय करावं काही कळत नाही मला. शनाया काम डाऊन दे. तू तर काही बोलूच नकोस. तू काहीच बोलत नाहीस तिला कधी. शनाया ऐक ना. वा सुभेदार साहेब, एकदम बरोबर युक्ती शोधल्यात तुम्ही. काय करता नानासाहेब, आमच्या पोट्ट्याच्या डोक्याला गंज चढलाय ना. वेळीच तेल घातलं नाही तर गंज आणखी वाढेल. अहो तो की नाही त्या मुलीवर प्रेम बिम काही करत नाही. अहो फक्त आकर्षण आहे. प्रेम आणि आकर्षण यामधला फरक नाही समजून राहिला त्याला. याच्यामध्येच गल्लत करून राहिला पोट्टा. एकदम बरोबर आहे तुमचं. बाबा तुम्ही ती फ्लाईट वगैरे कॅन्सल करून टाका ना. अजून राहा की 2 दिवस. अगं कसं शक्य आहे कोणी? तुला तर माहित आहे ना तिकडे माणसं काम करत नाही, उभा आहे सगळे. आता मागच्या वेळी 1 दिवसासाठी आलो, राहिलो 4 दिवस. मग तसेच आता यावेळी अजून 2 दिवस राहा. हो खरंच राहा ना. हो हे घर पण तुमचंच आहे. खरं सांगू, आग्रह करू नका. सुनबाईचा जीव सगळ्यातच गुंतला असतो. आम्हाला समजत नाही अशातला भाग नाही, सगळं समजतं. पण एक सांगू सुनबाई, धीर सोडू नको पुढे. तू बघ, एक ना एक दिवस गुरुनाथाला तुझ्याकडे यावंच लागेल. हो येणारच, म्हणजे काय पर्यायच नाही त्याला दुसरा. उद्या कधीची फ्लाईट आहे? सकाळी 6:55. पण हिला ठेवतो नाही तर हे आहे. मी आहे ते काही दिवस. त्या पोट्टीला सोडणार नाहीये मी. तिला बाहेर काढल्याशिवाय जाणार नाही. मी काय म्हणतो, चांगला इंगा दाखव तिला. 1.5 शाणीला गॅरी गॅरी करत फिरत राहते, तोंडाला पावडर फासते, कटकट कटकट चालू असते तिची नेहमी. ए सुनबाई, हिम्मत नाही हारायची. हेच तर खरी तुझी परीक्षा आहे. त्या शनायाला असं पाणीपाज नागपूरचं असा इंगा दाखव की परत कधी कुणाच्या संसारात तिने लुडबुड करायची हिंमत करायला नको. सुभेदार साहेब, त्या पोरीला मी 1000 वेळा सांगितलेलं आहे, रडायचं नाही. तो पोरीच्या डोळ्यातनं पाणी आलेलं बापाला बघितलं ना, त्याला किती त्रास होतो तुम्हाला तर कल्पना आहे. नानासाहेब, खरं सांगू, पोटच्या पोरीसारखं करता हो आमच्या सुनबाईचं तुम्ही. तुमच्यासारखे सख्खे शेजारी भेटलेत म्हणून तर माझी सुनबाई इथे राहू शकते. फरक करताय हो तुम्ही आम्हाला असं बोलून. राधिकानं जे काही केलंय ना आमच्यासाठी ते आम्हाला शब्दात नाही सांगताय. आणि हा मला काय तुम्ही लेचा पेचा समजू नका. तुम्ही बघा फक्त, तिला तिच्या घरात प्रवेश करून दिल्याशिवाय मी गप्पच बसणार नाही आता. हा मग कोणी इकडच्या गोष्टी तिकडे केल्या तरी फरक नाही पडत मला. नानाजी, नानीजी, मी ते रेवतीकडे जाऊन येते. लोणची पापड घरोघरी जाऊन वाटायचं ना, मला तर टेन्शन येऊन राहिलं त्याचं.
टेन्शन काऊन घेते? टेन्शन नाही घ्यायचं. तू आता नवीन व्यवसायाला सुरुवात करते ना, माझं ऐकून बाई, कोणताही व्यवसाय करत असताना नो लॉस नो प्रॉफिट वरच करावा लागतो, तेव्हाच प्रगती होते माणसाची. एक काम कर तू, आता हे ते लोणच्याचे लहान लहान सॅम्पलचे पॅकेट कर आणि ते लोकांना वाट. लोक टेस्ट करतील, त्याला चाखतील, मग तुला ऑर्डर देतील. तेव्हा कुठं धंद्यात भरभराट होईल. काय नानासाहेब? वा, एकदम मस्त आयडिया आहे. चला लागा कामाला. बाबा, हा, मी माझ्या व्यवसायाला सुरुवात करून राहिले. आशीर्वाद द्या. अरे आशीर्वाद आहे पुढे. खूप मोठी हो, यशस्वी भाऊ.